नमस्ते मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो माझ्या बहिणीच्या घरी. लग्नानंतर ॲक्च्युली आमचं तिच्या घरी जाणं झालंच नव्हतं. ती खूप दिवस मागे लागलेली, तुम्ही या मला भेटायला या, तुम्ही येतच नाही माझ्या घरी. पण आमचंच काही जाणं होत नव्हतं, आम्हाला मुहूर्तच लागत नव्हता तिच्या घरी जाण्याचा. आणि आज असं नेमकं झालं की आज बहिणीने वर्क फ्रॉम होम घेतलेलं आणि ते मिस्टर तिचे म्हणजे प्रथमेश तोसुद्धा आज घरी होता. बहिणीची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मम्मीचं सकाळपासून चाललेलं की सोनू आज जाऊन येऊया का, अनुकडे आज जाऊन येऊया का. पण कृष्णाईची थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे आमचं थोडंसं होय नाही असं चाललेलं. फायनली दुपारी आम्ही ठरवलं की नाही चला आज ती पण घरी आहे तर मग आजच जाऊन येऊया, परत मग भेटत नाही जाऊन यायला. लग्नानंतर ॲक्च्युली आम्ही तिच्या घरी गेलेलो, पण ह्या नाही, त्यांचं अजून एक नवीन घर आहे तिथे आम्ही गेलेलो. तेव्हा पण बहिणीला सांगितलं नव्हतं, फक्त प्रथमेशला सांगितलेलं. आणि तेव्हा बहिणीचा बड्डे होता म्हणून तिला सरप्राईज देण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो. आणि आजसुद्धा आम्ही जाणार होतो ते आम्ही सांगितलं नव्हतं तिला. प्रथमेशकडनं फक्त विचारून घेतलेलं की तुम्ही आज घरी आहात का, आम्ही यायला निघतो आहे म्हणून. तर तो म्हणाला हो तुम्ही या म्हणून आम्ही घरी आहोत. सो असं तिला आम्ही सरप्राईज देण्यासाठी गेलेलो. आणि तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती थोडीशी डाऊन होती, पण आम्हाला बघून ती खूप खुश झालेली. आणि तिला आधीपासून जसं मी म्हटलं तिला सांगितलं नव्हतं, आम्ही बेल वाजवली तर तिने दुर्बिणीतून बघितलं कोण आलं आहे बाहेर. आणि मग काय कृष्णाईला बघून ती खूप खुश झालेली. त्या कृष्णाई आणि माझी बहीण ॲक्च्युली म्हणजे तिची माऊ खूप एकमेकांशी क्लोज आहेत, कारण आम्ही बाजूबाजूलाच राहतो. त्याच्यामुळे लग्नाआधी अगदी सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही एकत्र असायचो. आणि ऑफिसमधून बहीण आल्यानंतर मग कृष्णाई तिच्याच बेडरूममध्ये त्यांच्या गप्पा आणि त्यांची मस्ती खेळ असा चालू असायचा. आता लग्न झाल्यानंतर बहीण सासरी गेल्यानंतर त्यांचं तेवढं भेटणं होत नाही, पण जेव्हा कधी भेटतात तेव्हा मग एकमेकांना सोडायचं नसतं त्यांना. कृष्णाई पण एकदा मग माऊला भेटली की तिला माऊकडेच राहायचं असतं. मग तिला आई नको असतो ना बाबा नको असतो, कोणच नको असतं. सो इथे आम्ही खूप एन्जॉय केलं. बहिणीने मस्तपैकी चहा बनवलेला, नाश्ता केला एकत्र सगळ्यांनी. आणि इथे कृष्णाईला काय खेळायला काय मासा भेटला घरामध्येच, मग काय ती खूप खुश होती. इथे आता काकाची सुद्धा तिला खूप छान सवय झाली आहे. म्हणजे आता कसं वरचेवर भेटणं होतं किंवा ओळख झाली आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे ती त्याच्यासोबत आता व्यवस्थित क्लोज झाली आहे, त्याच्यासोबत फ्रेंडली झाली आहे ती. अदरवाईज ती आम्ही 4-5 जणं सोडलं तर बाकी कोणाशी ती जास्त मिक्सअप तेवढी होत नाही. ज्यांच्याशी ती वरचेवर तिचं भेटणं होतं त्यांच्याशीच ती जास्त क्लोज असते. सो येस, असं काहीसं मस्त आम्ही आजचा दिवस स्पेंड केला एकत्र. खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप सारी मजा केली. आणि फायनली घरी आलो आम्ही रात्री. आम्हाला यायला ॲक्च्युली खूप उशीर झालेला. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.